तर मित्रांनो, नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये द्राक्ष बागेतील बर्निंग बर्निंग का आणि कधी होतो, बर्निंग होऊ नये म्हणून कोणकोणते प्रिकॉशन घ्याव्यात याच्याविषयी माहिती घेणार आहोत. जर चॅनलवरती आणि पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या बागेतील घडाच्या मण्यावरती जास्त प्रमाणात सनलाईट पडत असेल तर त्या ठिकाणी सनबर्निंग जाणवते. तर सनबर्निंग अशा प्रकारेही जाणवते. तर ज्या बागेमध्ये जास्त प्रमाणात दव पडत असेल तर त्या ठिकाणी त्या दवाचं पाणी घडाच्या मण्यावरती जास्त वेळ टिकून राहिलं आणि त्या ठिकाणी जास्त प्रमाणात सनलाईट पडत असेल तर त्या ठिकाणी सनबर्निंग जाणवते. तर शेतकरी मित्रांनो, सनबर्नची समस्या केव्हा जाणवते? तर ज्या बागा सायझिंग स्टेज संपल्यानंतर आणि मॅच्युरिटी स्टेज येण्याच्या आधी, म्हणजेच काच अवस्थेत जास्त प्रमाणात सनलाईटचा इम्पॅक्ट पडल्यावर आपल्या बागेत सनबर्नची समस्या येत असते. तर शेतकरी मित्रांनो, सनबर्निंग होऊ नये म्हणून आपण कोणकोणते प्रिकॉशन घेऊ शकता? तर पहिला, काच अवस्थेपूर्वी आपण कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित करून घ्यावी. तर दुसरा, काच अवस्थेत शक्यतो सकाळी फवारणी टाळाव्यात. तर तिसरा, ज्या बागेमध्ये जास्त कॅनोपी नाही त्या बागेमध्ये आपण एकच कलरचा शेड नेट वापरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये सनबर्निंग होऊ नये म्हणून कोणकोणते कॉम्बिनेशन स्प्रे घेऊ शकता याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.